नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत समाजशास्त्र या विषयातील पेपर 1 आणि पेपर 2 ह्याचे मॉडेल क्वेश्चन आन्सर। वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, समाजशास्त्राची संकल्पना काय आहे? तर पहा ह्याचं उत्तर, समाजशास्त्र हे समाजातील लोकांचे संबंध, संस्था, संस्कृती आणि सामाजिक बदल यांचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे समाजशास्त्र ही याची काय आहे तर संकल्पना आहे। समजले विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व घटकांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्राची संकल्पना आहे। तर पहा प्रश्न क्रमांक 2, समाजाचे मुख्य घटक सांगा। तर कोणकोणते मुख्य घटक आहेत तर पहा, 1 लोकसंख्या, 2 भाषा, 3 धर्म, 4 संस्कृती आणि 5वं काय आहे सामाजिक संस्था इत्यादी जे काही घटक आहेत ते समाजाचे काय आहेत मुख्य घटक आहेत। समजलं? चल पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, सामाजिक संस्था काय आहे उदाहरणसह समजावा। तर पहा, सामाजिक संस्था म्हणजे समाजातील स्थिर व्यवस्था जी जीवनाचे मूलभूत गरजा पूर्ण करते, म्हणजेच ह्यांना काय म्हणतात सामाजिक संस्था असे म्हणतात। तर ह्याचं उदाहरण आहे कुटुंब, शाळा आणि धर्म। तर पहा प्रश्न क्रमांक 4, सामाजिक बदलाची कारणे सांगा। तो उत्तर पहा, औद्योगिकीकरण, शिक्षणाचा प्रसार, तंत्रज्ञानाचा विकास तसेच सामाजिक सुधारणा इत्यादी काय आहेत हे बदलांचे काय झाले कारण झालेले आहेत। तर प्रश्न क्रमांक 5 पहा, समाजातील प्रमुख समस्या आणि त्यांचे उपाय सांगा। तर पहा समस्या काय आहे, बालमजुरी, बेरोजगारी, लैंगिक भेदभाव, गरिबी, नशा, भ्रष्टाचार, शैक्षणिक समस्या इत्यादी काय आहेत ह्या समस्या झालेल्या आहेत। तर त्यावरचे आपल्याला काय पाहायचं आहे आता उपाय। तर पाहूयात आता उपाय काय काय आहेत ते बघा, इकडे लक्ष द्या सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो। उपाय पहा, शिक्षण व जनजागृती तसेच कायद्याचे पालन, समाज सुधारणा संस्था इत्यादी काय आहेत त्यावरचे उपाय आहेत। समजलं सगळ्यांना? पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 6, शिक्षण आणि समाज यामधील नाते काय आहे? उत्तर पहा, काय नाते आहे तर शिक्षणामुळे सामाजिक मूल्य तसेच संस्कार आणि आदर्श काय होतात तर वाढतात, बरोबर ना? शिक्षण केल्यावर सामाजिक मूल्य वाढणारच, संस्कार आणि आदर्श हे बनणारच, कारण की तेव्हाच कळतं ना की समाजात कसं राहायचं कसं नाही, कोणकोणते संस्कार आहेत ह्यामुळे आपल्याला समजतं। तसंच समाजशास्त्र शिकल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी समजावू शकतो, बरोबर आहे, आणि समाजातील बदल व समस्या ओळखू शकतो। एकदम बरोबर हे विद्यार्थी मित्रांनो। पहा प्रश्न क्रमांक 7, आधुनिक समाजशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना सांगा। ह्याच्या 3 संकल्पना आहेत। पहिल्या 2 पहा, सांस्कृतिक विविधता, दुसरं आहे सामाजिक समरसता। तर आता तिसरी पाहणार आहोत। तर तिसरी संकल्पना आहे सामाजिक विज्ञानातील पद्धती, म्हणजेच काय तर निरीक्षण, सर्वेक्षण आणि प्रयोग इत्यादी हे काय आहेत संकल्पना आहेत। प्रश्न क्रमांक 8, समाजशास्त्राचा शिक्षकासाठी काय महत्त्व आहे? तर पहा, शिक्षकांसाठी समाजशास्त्र महत्त्वाचे आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांचे सामाजिक वर्तन, मूल्य, संस्कार समजतात, बरोबर, सामाजिक बदल व समस्या ओळखता येतात आणि योग्य मार्गदर्शन करता येते। एकदम बरोबर आहे। सामाजिक शास्त्र हा विषय शिकण्यामुळे तर विद्यार्थ्यांचं काय होतं आपलं सामाजिक वर्तन, मूल्य आणि संस्कार हे समजतातच। पहा प्रश्न क्रमांक 9, समाजातील आर्थिक स्तरांचे वर्गीकरण सांगा। त्याचे 3 आहेत। तर पहा वर्गीकरण, 1 उच्च वर्ग म्हणजे अप्पर क्लास, दुसरा आहे मध्यम वर्ग म्हणजे मिडल क्लास आणि तिसरा शेवटचा आहे गरीब म्हणजे निम्न वर्ग लोअर क्लास। तर पहा प्रश्न क्रमांक शेवटचा 10, समाजातील समरसता म्हणजे काय? तर पहा ह्याचं उत्तर, समाजातील लोकांमध्ये सहकार्य, ऐक्य आणि सामंजस्य निर्माण होणे म्हणजेच काय सामाजिक समरसता होय। ते विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ आणि TET साठी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।